आता इथे आपण सर्वजण पाहतात त्याचा मोरल नंबर वेगळा आहे आणि पहिल्याचा मोरल नंबर वेगळा आहे. तर आपण सर्वात सुरुवातीला आपण ज्यावेळेस मोरणीसाठी मागणी केली होती त्यावेळी आपण शेजारचे गट नंबर वगैरे त्याच्यामध्ये आपण बरेचसे ऍड केलेले होते. ते पण आपल्याला भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ते सर्व केलं गेलेलं होतं. परंतु त्यानंतर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे की भरपूर लोकांचे अर्ज केले किंवा उद्भवले ह्या ऍनीवरून आपल्याला साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्ण गावठांची मोजणी करून देतो, आपण ते न करता म्हणजे पलीकडच्या गटांना काही न करता म्हणून आपल्याला त्यांनी परत दुसरे मोरल नंबर दिले व त्याची पण आपल्याकडे पूर्ण कागदपत्री त्याचं सर्व आहे. तो पहिला कॅन्सल केला गेला त्यासाठी आणि पुन्हा दुसऱ्या मोरल नंबरवरती आपल्या संपूर्ण गावठांची आपले मातीच्या गट्टी होते त्याच्यामध्ये थोडे सुरुवातीला, परंतु त्यांनी आपल्याला ते ऍड करून संपूर्ण गावठाणाची मोजणी करून त्याची हद्द निश्चिती करून दिली. परंतु नंतर आपल्या लक्षात आलं की त्यांनी आपल्याला ज्यावेळी कप्रत दिली त्या कप्रतवरती आपल्याला अतिक्रमण त्यांनी रंगवून दिलेलं नाही. या संदर्भात मग आम्ही ग्रामपंचायत म्हणूनवरती एक पत्रव्यवहार केला की आम्हाला ह्याच्या हद्द निश्चिती पाहिजे. रस्त्याचं काम राहिलं होतं आपल्या काही प्रमाणात, त्या कामासाठी गटारांच्या कामासाठी आपण हे त्यावेळी सगळं काही करून घेतलं होतं, हद्द मोजली, कारण त्याच्याशिवाय आपल्या गटर लाईनचं काम पूर्ण होणार नव्हतं. त्या रस्त्याचं राहिलेलं अपूर्ण काम व गटर लाईनचं काम यासाठी वाद न उद्भवता आपल्या गावची संपूर्ण हद्द निश्चितीकरण करून त्यांनी या दुसऱ्या मोरल नंबरवरती आपल्याला ही प्रत दिली व त्याच्यामध्ये अजून काही भाग रंगवायचा राहिलेला आहे. त्या संदर्भातही आम्ही वरती पत्र व्यवहार केलेला आहे व लवकरच लवकर ती हद्दीमध्ये ज्या काही आपले अतिक्रमण आहेत ते देखील आपल्याला ह्याच्यावरती दिसतील आणि अजून काही माहिती हवी असेल तरी ती आम्ही तुम्हाला देऊ. सरपंच, आपला उद्देश योग्य असतो किंवा अतिक्रमण आपल्याला किंवा हद्द गावची माहिती पाहिजे. पण माझं म्हणणं असं की पैसे घातला आपण ते शेवटच्या टोकापर्यंत गेलो पाहिजे. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणलं तिथं नुसतं मशीन चालवत राहील नकाशा, नंतर परत ती परत नेली कप्रत बघायला. तक्रार नाही, तक्रार आहे ना ज्यावेळेस मोजणी आली का त्यावेळेस पॉईंट बघून गेला ते तक्रार कुठं आली. हो आता काका पॉईंट दाखवलं काय पॉईंट सगळे दाखवले होते. नाही फक्त सरपंच, माझं असं म्हणणे लवकर अतिक्रमण जे काय असतं ते दाखवलं पाहिजे. सुरुवातीला त्यांनी हद्द सुद्धा नव्हतं दाखवलं, पाडणं म्हणून हद्द दाखवलं जास्त नाही ना, हद्द दाखवलं अतिक्रमण दाखवलं.